पुरुषो दुर्बलो हि सन् बलवता सह विगृह्णाति अति महता वा धनुषा व्यायच्छति जल्पति वा अपि अतिमात्रं वा भारम् उद्वहति अप्सु वा प्लवते च अतिदूरम् उत्सादन पदाघातने वा अतिप्रगाढम् आस्वदते अतिप्रकृष्टं वा अध्वानं द्रुतम् अभिपतति अभिहन्यते वा अन्यद्वा किञ्चिदेवं विषम् अतिमात्रं वा व्यायामजातम् आरभते तस्य अतिमात्रेण कर्मणः पूरकं क्षिप्यते यदा पुरुषो दुर्बलः सन् दुर्बल असताना सन् हे सत शब्दाचा वापर आहे दुर्बल असताना बलवान माणसाबरोबर तो काहीतरी भांडण करतो झगडा करतो लढाई करतो किंवा आपल्या शरीराच्या उंची लांबी रुंदीच्या मानाने अत्यंत मोठं दोष उचलतो व्यायाच्छती हे करतो त्याला पत्त्यांच्या लावतो सांगतो असं रावणाने केलं तसं खरं माणूस खूप बडबड करत असतो दिवसभर बडबड मोठा असल्याने करतो दुर्बल सण हा शब्द सगळ्यांना लावायचा दुर्बल हा सण सतत भार उचलतो आणि अतिमात्र उचलतो आणि मोठ्या प्रमाणात वजनदार वस्तू उचलतो अपसुप्लवते दूरपर्यंत थोडा वेळ कोणत्या गोष्टी वेगळी आहे पण ते दूरपर्यंत पोहोच जातो उत्सादन शब्दाचा अर्थ खाली गेलाय ना तिथे पदाघातन उत्सादन नाही दिलं पदाघातन दिलं काय गेलाय खाली येण्याच्या खाली मात्र काही नाही उत्सादन पराघातनांच्या काही वस्तू पडणे आणि पुन्हा आघात करणे पराघातनं परैही अन्यैही शतरूप आघात ते आणि उच्चाटनाचा अर्थ एखादी वस्तू अंगावर पडणे अलीवरची उत्सादनम अतिप्रगाढम असं होतं असं प्रकृष्टांची काय का अतिदूरम काय करतो द्रुतम धावते अध्वानं द्रुतम धावते काही असं किंवा पळत पळत जातो द्रुतम अधिपतते अभिपतनची टीका आहे का अभिपततीचा शब्दशः अर्थ एखादा स्फोट झाला काय करतो माणूस घाबरून पळत शकतो रस्ता मिळून इतका इथपर्यंत लांब दुसऱ्या इथपर्यंत लांब करतो त्याचं नाव अभिपतती त्या प्रकाराला अधिपतती म्हणतात आघात झाला काही झालं जोरात काही विषय पळत कसा पळत शकतो पण काय आघाव त्याचं नाव अधिपती अभिहन्यते वा मारतो त्याला मारतो जोरात आघात करतो किंचित एवं विषमम अतिमात्र अशा पद्धतीचं चुकीच्या पद्धतीचं अतिमात्र आणि विषम जो करतो त्याला उरत क्षम्यते अतिमात्राने त्या देवाला क्षत होतं
प्लवते वायू तर त्या उरक्षतामध्ये वायू उपकृत होतो. म्हणजे काय होतं, जर हे असताना दुर्बल स्तन्य अवस्था चालू राहील, त्यांना काही जमन नाही घेतलं तर तिथे वृक्षादी गुणांची निर्मिती होतो. तिथे वायू हे होतं, वृक्षादी गुणांची निर्मिती क्षय होत जातो, धातुक्षय होत जातो. आता का तत्र धातुक्षयं भवति. पुढं म्हणजे भ्रमण होऊन तिथे व्रणाचं पूरण होण्याऐवजी तिथे आणखी ते वाढत जातात. तत्र अवस्थितः श्लेष्मानं उरस्थं उपसंगृह्य. आणि अशा अवस्थेमध्ये आता की तिथे मग श्लेष्मा उरस्थ श्लेष्मा म्हणजे प्रवाहात जो श्लेष्मा आहे, रसप्रवाहात जो श्लेष्मा आहे तो तिथे एक एक कण त्याचा एक एक अणू थांबतो आणि काय करतो, पित्तं च दुष्यन् पित्तमचे दूषण विहरति ऊर्ध्वम् अधः मग तिथे तो थांबलेला श्लेष्मा आणि पित्त हे थांबल्यामुळे दुष्ट होतं. आता थांबल्यामुळे दुष्ट होतं आणि ते शरीरात पसरतं. याच्यामध्ये एक अवस्था आहे ती आपण समजून घ्यायची आहे. पाणवत्वा 7 श्लोकाचा 8व्या श्लोकाचा 1 वाचा. विषयः शोषस्य आयतनमिति वाचा. अप्रतिकाराच्य अप्रतिकाराच्च अनुबध्यते यक्ष्मणा. अशी अवस्था आली, उरक्षित झालं, दोष तिथे फासले, श्लेष्मा थांबला, पित्त थांबलं, वातवृत्ती झाली, धातुक्षय झाला. अशा परिस्थितीमध्ये तिथे दोष थांबलेले आहेत. त्या दोषांमध्ये काय होतं, यक्षपणा अनुबद्धते, तिथे यक्षपणा प्रवेश करतो. ही अवस्था तंत्रयुक्तीने समजून घ्यायची. मग आता हे दोष तिथे, आता यक्षपणा तिथे प्रवेशित झाला, आता हे दोष यक्षपणाने दूषित झाले आणि हे शरीरात पसरतात. आता तत्र अवस्थितः श्लेष्मणः उदम उपसंगृह्य पित्तं च दूषयन् विहरति ऊर्ध्वम् अधस्तिर्यत् च. हा प्रसर आहे, दुसरा प्रसर आहे. हा दुष्ट दोषांचा प्रसर आहे. म्हणजे तिथे श्लेष्मा आला, पित्त आला, दोघं तिथे थांबले, त्यात यक्षपा प्रवेश झाला. आता यक्षपाने दुष्ट श्लेष्मा पित्त शरीरात पसरतं. तसं रक्त श्लेष्मा आणि पित्त शरीरात पसरत पूर्व अगत क्रियेत चहूबाजूंना संवाहात येतं. ते संवाहात आला. आता तिथून ते संवाहातून पुन्हा शरीर पसरतं आणि आता पुढे काय होतं, जो अंश हा शरीरसंधीन आवश्यकी तेन ज्वरश्च उपजायते. संधीत गेला तर संधिगत वाहक होऊन ज्वर व्हायला लागतो. आता हा संधिगत काय झालंय, संधिगत श्लेष्मा पित्त यक्ष्मा दुष्ट. संधिगत पित्त किंवा श्लेष्मा किंवा रसधातू तो कसा आहे, आता यक्ष्मा दुष्ट आहे. होतं का पुढं आणि हा श्लेष्मा जर आमाशयात गेला, महास्वर्षात गेला तर काय होईल, आमाशयातल्या व्याधी होतील. त्याला आमाशयस्थ यक्ष्मा म्हणायचं. मग असं झालं की लक्षण काय होईल, अरोचक होईल. पुरस्कारामध्ये येईल का, अन्य लक्षणं होतील. आता वरती जेव्हा तत्र अवस्थिता यो अंशा शरीरसंधीन आवश्यकी तेन अस्य जृंबा अंगमर्दो ज्वरश्च उपजायते. जृंबा अंगमर्द ज्वर ही 2 लक्षणं होतात आणि स्थानगत लक्षणे गृहीत करायचे. शोध, आटोप, शूल, स्तंभ ही गृहीत करायचे. ते कुठे सांगितले, वातज संधिवाता. वाताची संधिवाता बघा 28 वाक्य.
27 श्लोक. वातपूर्णपति स्पर्शः शोकः प्रसरणाकुंचनयोः सवेदना प्रवृत्ति शोथ आकुंचनयोः सशूल प्रवृत्ति प्रसरण आकुंचनयोः सशूल प्रवृत्ति हे लक्षण मूळ आहे. हे कुठे आहे? 37 श्लोक. हे संधिगत वाताचं लक्षण आहे. आता या संधिगत वाताला बघा 58 श्लोकाचा सर्वेषु एतेषु पित्तादेहि अनुबंध संसर्ग समजा जे पुढे तिच्या बरोबर असेल दोषांना कुठे करणार दोष कुठे आहे कसा आहे आपला हा यक्षपणा अनुबद्ध आहे. अनुबंध यक्षणाचा म्हणजे दोष आहे. दोषाबरोबर यक्ष्मा नावाचा अनुबंध रोग आहे. मग यक्ष्मा अधिक दोष संधिस्थरात गेले की काय करणार? संधिगत वाद करणार. त्याला नाव देणार मी यक्ष्मा. संधिगत यक्ष्मा. दोष कुठला? लक्षणानुसार दोष. स्वातंत्र्य का पारतंत्र्य हेतुनुसार. हेतुनुसार स्वातंत्र्य पारतंत्र्य आहे. चिकित्सा हेतुनुसार. या पद्धतीने समजून घेतात. हां तर कळलं मुद्दा कळला. अवघड आहे थोडं समजायला. कल्पना कल्पना अवघड आहे. ग्रंथकारांच्या कल्पना म्हणजे या पद्धतीने सांगितलं गेलं की यक्ष्मा हा एक परत आगंतुक व्याधी आहे. तो एक जीव आहे. तो शरीरात प्रवेश करतो आणि तो दोषांना दुष्ट करतो आणि हे दोष जेव्हा शरीरात पसरतील तो व्याधी करतात. मग अशी यक्ष्मा किती असतील? असंख्य असतील. यक्ष्मा रोग आहे. जीवाणू किती असतील? अपरिस्थिती असतील. त्याला किती नाव? व्हायरस ठेवतो त्याला ते नाव भेटतं. आणखी कुठे असेल त्याला ते नाव भेटतं. असं कधी हा विस्तार करतो. म्हणून यक्ष्मा हा एक रोग नाही. यक्ष्मा असंख्य जीवाणूंनी केलेले असंख्य व्याधी आहे. मग तो कोणत्यात असेल तर तो त्वचा रोग करेल. तो जर अतिसार करणारा व्याधी रोग असेल जीवाणू असेल तो अतिसार करेल. असं विभिन्न करत त्याला नावं वेगळी गेली आहेत. आणि यक्ष्मा पर्याय रोगाचा आहे. बघा यक्ष्माचे पर्याय रोग हा त्यांचा व्याधी रोग आहे. हे व्याधी कुठली व्याधी होईल? प्रतिशय व्हायरस आहे. त्याचंही नाव यक्ष्मा. प्रतिशय करणार अतिसार झाला त्याचंही नाव यक्ष्मा. मग तो कुठला एक बॅक्टेरिया असेल दुसरा असेल तिसरा असेल पुढे असेल जे असेल त्याचं नाव ते असेल चिकित्सा असा करून तो वाढत जाईल. हो अंगवर्धन. आता अंगवर्धन आणि ज्वर हे दोन लक्षणं दिली आहेत. बाकीचे लक्षणं आपण समजून घेतले लागतील. शरीरावर होणार आणि स्थानानुसार शिरस्सूप वगैरे दोषानुसार. उरस्या अरोचकश्च. अरोचक शब्दाने काय अपेक्षित आहे? आमाशय दृष्टीची अन्य लक्षणं होती. महास्वर दृष्टीची दृष्टीची लक्षणं जी आहेत त्यामध्ये अश्रद्धा अरुची अश्वैरची लक्षणं आहे. अविपाको अश्रद्धा आणि लक्षणं होती सगळी. ही उपलक्षण मात्र आहेत. दोन लक्षणं. पुढं पोस्ट कंटात केला तर आपण तर खंड नेहमीच्याला असं म्हणूया की या टी व्ही बसला ट्युबरक्युलोज बसला काय होणार आहे? पुरस्कार केला आहे आला गॅरेजरी तर पल्मोनरी ट्युबरक्युलोज. गॅरेंजॅटिस झालं तर ट्युबरक्युलर पॅरेंजायटिस. ट्युबरक्युलर फेरेंजायटिस. ट्युबरक्युलर आर्थरायटिस. ट्युबरक्युलर अड्डल. ट्युबरक्युलर किडनी. असं बदलत गेलं नाही. हा एक बॅक्टेरिया असे अपरिसंख्य ते अफेक्ट त्याचं नाव यक्ष्मा. आता कळलं हां
माता पण असं होते ना तो तुमचा हा कुठला ॲलिटिक डिसेंट्री ॲनिबायोसिस. आता हा ॲलिटिक डिसेंट्री जर घेतलेला गेला तर त्याला ॲलिटिक ॲक्सेसही होतो, लिव्हर ॲक्सेसही होतो, त्याला ॲलिटिक आर्थरायटिसही होतो. लक्ष्मी हा लक्ष्मी त्याला लक्ष्मी. तर पुढं प्राणवाहाने श्रोतांशी अन्वेती तेन श्वासः प्रतिशायित्य जायते. यः शिरसि अवतिष्ठते शिरस्तेन उपहन्यते. जर शिरस्थान संशय केला तर मेनिंजायटिस होईल किंवा कुठेही एखादा ॲक्सेस होईल, काही होईल. हां जर आता इथे शिरोभिताप आहे ना, काय शब्द आहे ते ना शिरस्पान होतो, याचा अर्थ शिरोभिताप होतो. शिरोभिताप होतो त्याचा अर्थ काय, शिरस्थ असंख्य राहिले कुठल्या कुठल्याही प्रकार किंवा शिक्षक. पंधरा 13 पासून वाचा 13-14 12 पासून वाचा 12-13-14. प्राणः प्राणभूता यत्र स्थितः सर्वेन्द्रियाणि च यदुत्तमांगं अंगानां शिरः तद्बुध्यते. मी आत्ता सांगितलं शिराची शिरपुराला म्हणतात ते सर्वेंद्रियांनी अश्रिता त्याला शिर म्हणतात. शिर म्हणजे वर्तमान ठीक आहे व्यावहारिक, तिथे शिरशुद्धाने काय येतं काय इंद्रिया सहित सगळं आवडतं. आता पुढचं वाचा. अर्धवेदको वाच्या सर्वं वा उद्यते शिरः प्रतिष्ठाय मुखनासाक्षी कर्म रोग मुखरोग नासारोग अक्षिरोग शिरोरोग भ्रमः अर्धितं शिरसः कंपः जलमन्याहनिग्रहाः. याला शापरे रोग याला शिरोभिताप म्हणतात. शिरसी अभियते इतके आधी होऊ शकतात. हा यक्ष्मा जर शिरात गेला तर अर्धितही होईल, इंद्रियबोधही होईल, आक्षेपही येईल, काही होऊ शकतं. त्यानंतर शिरा उपहन्य दोषित उपहार किंवा यक्ष्मा व्याधी काय आहे तुला बरोबर आठवण एक कधी नाही हा जिथे तिथे व्याधी करेल. पहिल्यांदा शोष झाला, शोषामध्ये उदक्षेप झाला, उदक्षेपामुळे श्लेष्म तितका थांबले तिथे क्षेप झाला, तिथे बॅक्टेरिया जाऊन बसला, तो शरीरात आता पसरायला लागला, मल्टिप्लाय झाला. त्यामुळे जिथे तिथे काय करेल प्रतिष्ठा करेल, त्रास करेल, संपूर्ण करेल, कर्णपात करेल, नाचीपात करेल, अक्षीपात करेल, काही करेल. सगळ्याला काय म्हणायचं शिरोपहार. लक्ष स्थूल असणार. मग त्याच्या वचनामध्ये मग कर्णपात झाला, अक्षीपात झाला, अशी नावं त्यांना वेगवेगळी घेतलायची, अर्धित झाला, मनमन्याग्रह झाला, अशी वेगवेगळी नावं देतेच. ततः क्षणनास्य एव पुरतो विषमगतित्वाच्च वायोः कण्ठस्य च उत्कर्षणा कासः सततमध्ये संजायते. याला सतत का बसतो? कारण काय उरक्षित झालेलं आहे, थकवा येणारच. थोडा तरी एक टन जरी शरीरातलं जेवणातलं तुमच्या त्याच्यात गेला, उरसनात गेला तर काय होतं, पाणी जरी पिलात तरी खसखस करत
म्हणून त्रास होतो. पण सतत मध्ये जर असं असेल, शोध असेल किंवा श्राव असेल, जड असेल तर सतत त्रास होणार आहे. आणि माझा परिणाम काय होणार आहे? हां असं प्रसंगाने क्षेत्रातून कोणीच बाहेर पडतं. शोणीच्या कोण पहिले आहे ते? एवं येते सहस्र प्रभावाः सहस्रकम् उपद्रवाः तिष्ठति. ततः स उपशोषणैः एतैः उपद्रवैः उपकृतः शनैः प्रशिक्षति. तस्मात् पुरुषः मतिमान् बलं आत्मनः संरक्ष्य तद् अनुरूपाणि कर्माणि आरभ्य करोति. आणि म्हणून माणसाने आपली ताकद पाहून काम करावं. कारण एकदा विलक्षण झाला आणि दुर्लक्ष झालं तर त्रासदायक आहे. दुर्लक्ष होण्याचं कारण योग्य वैद्य उपलब्ध न होणं आणि ते दुर्लक्ष करणं. आणि लोक काय करतात, हो असं करीत करीत महिना करतात आणि महिन्यानंतर चार बरा घालले म्हणून मग डॉक्टर गेलं, डॉक्टर काय होती गेले असं होतं. तेव्हा पुढं आणि म्हणून बलसमाधान आधानम सम्यक बलप्राप्ती सगळे धातू उत्तम मात्रेमध्ये संवत होणं, उपसंवत होणं याचं आवश्यक आहे. एकही धातू कमी नसतं काम नाही. अर्थापासून शुक्रांत धातू सगळे सम्यक पाहिजे. पुढं कर्मणः इष्टम फलम अश्नुते. एखाद्या कर्माचं इष्टफल तुम्हाला आवश्यक जीवन पाहिजे ना. तुम्ही पुण्यकर्म करतोय पण कर्म करायला जीवन पाहिजे ना, मग करता येईल. म्हणून तुमचा हा जो आहे काय त्याचं नाव हरिश्चंद्र तपस्वी माणूस, भूक लागली, उपासकापासून भटकत गेला. एका दुकानात त्याला पुत्र दाखवलेलं होतं. पुत्र कापून साठी हक्काचं दुकान होतं. म्हणलं मला काहीतरी खायला पाहिजे. मला तुम्ही ब्राह्मण आहात, हे कुठल्याचं माणूस तुम्हाला करणार नाही. त्याचं उत्तर केलं की मी जगलो तर त्याचं प्रायश्चित्त करून काहीतरी करेल, नाही जगलो तर निघत लागलो तर मला काहीतरी करता येईल, तपश्चर्या करता येईल, पुन्हा एकदा तपश्चर्या करेल, काहीतरी करेल. मी लोक जमतं. म्हणून अशा वेळेला म्हणून बलादान महत्वाचं आहे. बलम जरात सुद्धा हेच सांगितलं. पहिलं वाक्य जरात सांगितलं आहे बलम यत्नेनं पाळायचं. पुढं पुढे काय म्हटलं आहे संधारणम. आता शोषाचं दुसरं आयतन संधारण वेगळं संधारण. शोषाचं दुसरं आयतन पुढं यदा पुरुषो राजसमिते घरगुरु समिते वा पुरोहे वा पादमूले द्यूतसमम् अन्यं वा शतां समाजाः श्रीमद्दं वा सम् अनुप्रवेश्य यानैः वा अपि उच्चवचैः अभियानात् प्रसंगात् घृणित्वात् वा निरुन्नति आगतान् वातपुत्रपुरुषवेगान् तदा तस्य संधारणात् वायु प्रकोपम आपत्ती. बस ही जुन्या काळातलं वर्णन आहे. पण ते आधी लागलं. राजसमिती वा भरतू समिती, राजा किंवा कोणी अधिकारी त्याच्याजवळ बसलं असताना दूध खेळताना किंवा काम करताना वेगावर करणे प्रक्रिया घडली. काय करायचं आणि ही सातत्याने घडली. एक दिवस नाही, सातत्याने याची प्रक्रिया घडली तर काय होतं, याला म्हणतात उदावर. हा एक उदावर. असं सातत्याने घडलं तर काय होतं, त्या वेगावरचा परिणाम काय होतो, चित्तश्लेष्माण आता इथे
पहिल्या श्लोकाची संप्राप्ती लावली आपण. ऊर्ध्वगती व्हायची होती ना, अधोगती व्हायची होती, ती थांबवली. ती थांबल्यामुळे मन थांबले. त्या थांबलेल्या मनाबरोबर दोषही थांबले. मग या अवस्थेमध्ये काय होतं बघा, आता आपण मग अशी पाहिजे यक्षपणा समोरचा श्लोक अप्रतिकाराच्य यक्षपणा अनुबद्धते. वेगावरून वारंवार केला आपण यक्षपणा अनुबद्धते की ही अवस्था मग दोषांची अवस्था आहे. मग मला आहेत ना, हे सदोष आहेत, दोषासकट आहे. अशा अर्थाची दोषही थांबले, मलाही थांबला. हे बाहेर टाकणं त्याच्यात ना, पण हे बाहेर सुद्धा टाकल्या गेल्यामुळे तर मग त्याला मला स्वरूप आलं शरीरामध्ये. मग अशा अवस्थेमध्ये यक्ष्मा प्रवेश करतो. आता यक्ष्मा प्रवेश केला तिथे, मग तिथे असलेले श्लेष्मा, पित्त, मूत्र, रस हे सगळे दुष्ट झाले, आशय दुष्ट झालं. आता पुढे काय, आता मग हे दोष याला ऊर्ध्वगती झाली, अधोगती नाही मिळाली. हे शरीर टिकून मग हे दोष शरीरात पसरतात. ततश्च शिक्षणप्रविश्य शिवलोकोपयोगी पुरुषंती नसती पार्श्वम अतिरुयती अवृद्धाती कंठम पुरश्च अवदमती शिरश्च उपन्यते कासम गरम करवेदम च प्रतिष्ठानांची उपजनयती. तिकडे काय झालं, शिरस्थानात गेलं प्रतिष्ठा, शिरोभिघात झाला. पुरस्कारात गेलं, आमाशयात गेलं, अरुची झाली. संगीत गेलं, ते सगळे ठेवणार. इथे वेगळ्या अवयवांची नावं दिली, आता ती वगळली कसं नाही, त्यात होणार नाही असं नाही, तिथे म्हणून म्हटलं अधत तिर्यकचं अधिरावती असं. मग समुद्रीय उत्तर तेजपान समुद्रीय ऊर्ध्व तिर्यक अधश्च परिणावती विहरती. मग जिथे जिथे आश्रय करतील. पुढे काय म्हटलंय, ततश्च अंशविशेषेण पूर्ववत अवशिष्ट भविष्य तिथे शूलम जनयतीचा अभिप्राय व्याधीन जनयती. शूलमची रूप किती व्याधी, पण त्याची व्याधी होतील. हा त्याच्या संदर्भाने अभिप्राय. शूल म्हणजे वेदना असा अर्थ नाही, शूल म्हणजे व्याधी. रूप म्हणजे व्याधी ना, तर शूल रूप असा तो संदर्भ. त्याला म्हणतात अर्थवाही शब्द. शब्दवाही अर्थ नाही. एक शब्द असा असतो तो शब्दाला अर्थ असतो. एक शब्द असा असतो की अर्थाप्रमाणे तो वापरायचा असतो, अभिप्रेत अर्थाप्रमाणे तो वापरायचा असतो. लक्ष, शब्द अनेक वेळा भिन्न अर्थाने वापरतात, पण त्याला अर्थवाही म्हणतात, शब्दवाही म्हणत नाही. उदाहरण करूया. असं सूत्रस्थानातला 29वा अध्याय. अध्यायाचं नाव आहे सर्व प्राण आहे, दश प्राण आहे. पहिला श्लोक दश एव आयतनानि आहुः प्राणाः एषु प्रतिष्ठिता शब्दो कर्मद्वयं पंचो. आता त्याच्या वरची जी श्लोक आहे ना, पहिला नंबरचा कोणी वाचला तो, तिसरा वाचला एकदम. आता या प्राणायाच्या मध्यान व्याख्याश्रमाची टीका शेवटची न प्राणस्थ शरीर इंद्रिय सत्व आत्मा संयोग एव परम आशयाः तस्य पूर्ण शरीरादि आश्रयत्वात्. आपल्या कळतो पुन्हा नंबर किती आहे? 181.
तर ते होतं इयम आपली अर्थपरा संज्ञा ही अयम अर्थकरा संज्ञा न शब्दावर न शब्दानुपाती. पुन्हा काय म्हणताय की अयम इति प्राणायातन शब्द कीर्तनात दश प्राणायातनाने उच्यते किंवा दश इयम आता चौथी ओळ इयम अर्थपरा संज्ञा न शब्दानुकारिणी. ही संज्ञा प्राणशब्द जीवन या अर्थी नाही आहे. प्राण गेला म्हणजे काय गेलं म्हणतो आपण, त्या अर्थाने नाही आहे. इथे ती शब्द न शब्दानुकाराने इथे अर्थपरा संज्ञा. इथे अर्थ त्याचं काय आहे, इथे त्या त्या अवयवाची अनुवृत्ती सांगतो. त्याने जे काम करायचे त्याचं कार्य बिघडतं. त्या कार्याची अनुवृत्ती एक अवयव एखादं काम करतो तुमच्या शरीरात. एक तुमचं इंद्रिय, डोळे पाहणारं इंद्रिय, हे डोळे पाहणारं इंद्रिय काम करतं. त्याची अनुवृत्ती सतत पाहणं म्हणजे अनुवृत्ती. आणि उपघात झालं काय होतं, एक तर ते खराब होतं, कमी दिसतं किंवा दृष्टी नष्ट होते. त्याचं नाव उपताप उपघात असं आहे. ह्यालाही प्राणनाश म्हणतात. एखादा इंद्रियाचा उपघात होणं ह्यालाही प्राणनाश म्हणतात. इथे प्राणशब्दाने काय झालंय, त्या इंद्रियाची अनुवृत्ती नष्ट होते. हे इंद्रिय जे काम करतं त्याचं पोषण ज्याने होतं, त्याचं अभिवहन ज्याने होतं, त्याचं कोणीतरी बिघडतं तो संपूर्ण अवयव निकामी होतो किंवा अर्धवट काम करतो किंवा चुकीचं काम करतो. या अवस्थेला प्राणहानी असं म्हणतात. हे प्राणायतन आहे. म्हणजे ज्या ठिकाणी अशी महत्त्वाचे अवयव आहेत ते प्राणायतन आहे. म्हणजे तिथे त्या इंद्रियाचं प्राणवानाचं कार्य होतं, म्हणजे अनुवृत्तीचं कार्य होतं. त्या इंद्रियाने व्यवस्थित काम करावं म्हणून ते इंद्रिय सतत काम करत असतं. तो अवयव, त्याचं नाव प्राण. म्हणजे एखाद्या अवयवाचं जे काम आहे ते सतत तसंच चालू ठेवणारी शक्ती म्हणजे प्राण. अनुवृत्ती करणारी शक्ती म्हणजे प्राण. लक्षात इथे प्राण शब्दाने ती शक्ती आहे. मग संपूर्ण शरीराचा प्राण काय आहे, अनुवृत्ती जो कोणी करतो या संपूर्ण शरीरातल्या प्रत्येक इंद्रियाची त्याचा एक महत्त्वाचा आहे, दोन महत्त्वाचे आहेत. ते संपल्या की संपलं. एक शिरस, दोन हृदय. हृदय थांबलं की सगळं आपोआप थांबायला लागतं. मेंदू थांबला की सगळं आपोआप थांबायला लागतं. खरी दोन प्राणायाम आहे, खरी प्राणायाम. बाकी त्या अवयवाची प्राणायाम आहे. पहिलं शब्द कसा आहे, हा अर्थवाद. शब्दाला म्हटलं नाही. प्राण म्हटलं की जीव गेला आता. म्हणजे आता इंद्रिय स्थानात जे इंद्रिय मर्मस्थानात शब्द प्राणहर मर्म म्हणजे आता प्राण जाणार वस्तूवर मार पडला की नाही. वस्तूचा प्राण जाईल, हायपोटोनिया येईल, धारण क्षमता नष्ट होईल किंवा धारण पक्क होईल, सुटणार होत नाही. लक्षात, त्याचं नाव प्राण. संज्ञा कशी आहे, शब्दानं पाठीण नाही. तसा हा शूल शब्द अर्थानं पाठीण. ध्यानचक्षुषा ध्यानचक्षुषा ज्ञानचक्षुषा हो, ते पण तुम्ही सांगितलं होतं ते अर्थ ते कसे येतील ते समज. संदर्भ काय तर पाहिजे. मला म्हणतात अधिकरण, तंत्रयुक्ती अधिकरण पद्धती वापरायची. इथे विषय एकेका अवयवाचा आहे. दश प्राणायतनाने आहे, त्या अवयवात मार लागला तर त्या अवयवाचा प्राण जाईल. सगळ्या जीवाचा प्राण जाणार नाही. डोक्यावर मार लागला थोडासा, एक इंद्रिय नष्ट झालं, प्राणायतन गेलं इंद्रियाचं, सगळं शरीराला जात नाही. आणि म्हणून ज्वरस जेव्हा इंद्रियगत होतो, शिरोगत होतो, तेव्हा काय होतं, इंद्रियवत म्हटलं नाही, प्राणवत नाही म्हटलं, इंद्रिय. कळलं? हां, शूलम करायचं आता कळलं. एवढं सांगायला पाहिजे. ओम शिकवतो ना, शास्त्रकांना अवघड आहे. म्हणून काय पाहिजे, हे असंच शिकवलं गेलं, त्या पद्धतीनेच शिकवलं. नाही तर शूर शूर एक तर पुरुष उपशोष होईल किंवा
वेग होईल, अतिसार होईल किंवा ग्रह होईल. ग्रह झाला तर अंतरावर होईल, बद्धोदर होईल. पुढं पार्श्वेच्या अतिवृद्धती अवरोधनाची पार्श्वरुजा होईल. इथे शोधतो, इथे जर आधी गेला तर पार्श्वरुजा होईल. आता पार्श्वरुजा होताना अवरोध झाला, पाणी होणार. शोध झाला, अवरोध जवळ ते दोष सगळीकडे पसरला. शोध संप्राप्ती कशी आहे? चला शोध संप्राप्ती मला आमची बायको म्हणते तुम्ही कशाला शिकवता? म्हटलं नाही बस शिकवून काय करू, बस करा म्हणतो. बस करून काय करू सांगणार आहे, कोण सांगणार आहे? भांडणार आहे आम्ही. बघ किती हवा करतात. मी हवा करीत नाही, मला माझा नाही लागत. मी पैशाकरता करीत नाही, मान मला तर करीत नाही. वर्गामध्ये मान देतात म्हणून तुम्हाला हवं लागेल. शक्यता कमी आहे, शेवटी माणूस मन आहे, काही होऊ शकतं. किती वाद आहे? 18 106 पान 106 त्रिश होती 106 पान नंबर शोध ना. त्रिश होती चिकित्सा 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 और संप्राप्ती थोडा वाजतो का? 12 8 श्लोक वाचा. तरीही बद्ध मार्ग हा काय करतो? बद्ध मार्ग हा सदा विसरपण उत्सेच नियम सर्पण करतो. इथे थांबले दोष. दोष थांबल्यावर काय झालं? अवरुद्ध झाले, ते विपरीत मार्गाने बाहेर पडले. शोध उत्पन्न केला, त्यापरी मार्ग मिळाला तर पाणी गमावलेलं. शोध द्या, पाणी जर शोध द्या, हाही शोध द्या. आणि मग तुम्हाला काय दिसतं? इंटर कसं कसं बदली दिसतं. आठवड्यात गेलं तर शब्द बद्ध ध्वनी होतो. हा शोध आहे, दुरस्त शोध आहे. हा का झाला? तिथे एक अवरोध, दोषांचा अवरोध झाला म्हणून झाला. रस रक्त पित्त कुठेतरी थांबले, त्याने तिथे शोध केला. मग थांबल्यावर तिथे दोष उलट्या बाजूने बाहेर पडले, पाणी झालं. सगळ्या गोष्टी तुम्ही येणार नाही, ते तुम्हाला समजून घ्यायचं. एकदा लिहिले का नाही? एकदा लिहिले. कुठे लिहिले? श्वास उदीरचे गोष्ट तंत्रित वापरायची आणि पुढे जायचं. आणि मग त्याचं लक्ष काय सांगितलं? पार्श्वस्व होईल, अंगग्रह होईल. पार्श्वेच्या अतिर्गती अंश अवृद्धनाती पार्श्वशूल होईल. आता शिरमुखवानी जातं काय घ्यायचं? तोच घ्यायचा, मिळून घ्यायची दूध, पार्ल्याची दूध काही. हां, तस्मात मतिमात आत्मना मतिमान आत्मनः शारीरेषु एव योगक्षेमकरेषु प्रयतेत विशेषेण शरीरं हि अस्य मूलं शरीरमूलस्य पुरुषो भवति. आणि म्हणून शरीर सांभाळावं म्हणजेच काय करावं? तर तो योगक्षेम जे करावं म्हणजे नियम पाळावे, म्हणजे वेगावर करू नये.
मी हे सगळं सांगण्याचा उद्देश का मी हे हेतूमुळे आपण दुर्लक्ष करतो या गोष्टीकडे आणि मग त्याचे परिणाम म्हणून मग विशेष व्हायला लागतात. दोषी जे असतील दोषाला पुन्हा भूतानुबंध असेल असं प्रत्येक रोगात व्हायला लागतं. म्हणून याचा विचार आपण चिकित्सक म्हणून आपण करायला लागतो. हा एक उदाहरण आहे. हा एक उदाहरण आहे. एक उदाहरण तर वेगळं आहे ते नंतर सांगणार. हां मग आता क्षय सर्वकन्या परित्यज्य शरीरमनुपालये तद अभावे ही भावना सर्वभाव शरीरे. सर्वाभावा तद अभावे सर्वाभावा. शरीर नसेल तर मग काहीच नाही मिळणार मग काहीच करता नाही. क्षयः शोषश्च आयतनमिति यदुक्तं तदनुवाक्यं तदा यदा पुरुषो अतिमात्रं शोकचिन्ता परिगत हृदयो भवति. ईर्ष्या उत्कण्ठा भयक्रोधादिभिर्वा सब आविश्यते. दृश्यो वा सन् वृक्षा अन्नपानसेवी भवति. दुर्बलप्रकृति अनाहारो अल्प आहारो वा भवति तदा तस्य हृदयस्थायी रसः क्षयं भवेति. यदा पुरुषो अतिमात्रं शोकपरिगतः चिंतापरिगतः चिंता आणि शोक तर चिंता शब्दाने काय अपेक्षित आहे म्हणून चिंता शब्दाने आपण काळजी का दुसरी काळजी आयुष्य अतिचिंतन हां चिंतनाम अतिचिंतन रसवांची दुष्ट अतिचिंतन करणं प्रमाणापेक्षा अधिक चिंतन करणं शरीर न सांभाळता त्याच्यामुळे चिंतन. पुढे मुख्यत्वेनं आपण जास्त चिंता दुःखाचीच करतो भयाची भयाने जास्त चिंता करतो आपण. हां किंवा पण हे भय कुठलं मरणाचं असेल असं नाही. भयावर नाही गेलं तर काही वापस करूया जिंके बघावे ठीक आहे लागत आहे सगळ्यांचं मत करावी माझ्याबद्दल. अशा अनेक चिंता या चिंता याला मॅनेजमेंट पाहिजे म्हणून चिंता नाही. आणि मॅनेजमेंट करण्यासाठी सर्वात आवश्यक आहे असेल तर 4:30 वाजता उपयोग. मग काही मॅनेज प्रॉब्लेम येत नाही सगळे मॅनेजमेंट व्यवस्थित होतं. मग उद्या रात्री सिरियल न पाहता ताबडतोब झोपलं पाहिजे. 8:30ला जेवण द्यायला 9:30 झोपलं पाहिजे सिरियल न पाहता. काही सिरियल लोक नाही काहीही प्रॉब्लेम शिकेल क्षणिक आनंदापलीकडे काही नाही. सकाळी 8:30ला आपोआप जावे मग व्यवस्थित कामं करा अभ्यास करा मीटिंग करा लिहा वाचा व्यायाम करा आणि मग लाईफस्टाईल चांगली राहिली की रोग होणार नाही. चल पुढे माझा उत्कंठा भय क्रोध सगळे आले ज्याला आपण टेन्शन म्हणतो ना काय म्हणतात त्याला स्ट्रेस ते काय आहे चिंता भय आहे क्रोध आहे. कशाचं टेन्शन घेतो माणूस कशाची तणाव होतो. कधी चिंताही असते कधी क्रोधही असतो कधी भयही असतं सगळं असतं. त्याची वेगळी वस्तू नाही टेन्शन. या सगळ्या भावांचं टेन्शन तुम्हाला येतं. हे सगळे भाऊ येतात या सगळ्या भावांचं टेन्शन तुम्हाला येतं. कधी भयाचं येतं कधी क्रोधाचं येतं रागवटीचा राग आलाय मला माझ्यातून काही चूक घडेल का हे टेन्शन असतं. राग आल्यानंतर हे जातं ना तुमचं कंट्रोल होतं ना त्यातून भय असतं. किंवा चोराला भय असते चोरी काय सह असते त्याला वाटतं वस्तू असली तुम्हाला घ्यायची हे होते काय इच्छा होते काय असंही टेन्शन असतं. तुम्हाला कथा माहिती अक्कलकोटच्या भावाची अक्कलकोटची काय म्हणते ना गाडी करते दिवस नाणी नेहमीच्याच चांदीची वाची मागायला होती गाडीसाठी. तो म्हणाला की महाराज की चांदीची वाटी पाहून पाहून मला रोज मला गेला घेऊन जाऊ म्हणजे चुपचाप चोरून जाईल पण चोरून कशी नाव भीती वाटते. पण काही सांगतात ते म्हणा एका दिवशी मला त्याला सोडून घेऊन गेले. पण ही अवस्था हे भयच आहे की नाही एक प्रकारचं की मला आपण चूक बोलली की नाही करत कधी काय कसं करू ही भीती आहे माणसाला. त्याने तिथं पुढे सांगितलं तुला ही भीती आहे मला दुसरी भीती आहे. तू आत्ता मागितलंस घे ताबडतोब घे देऊ टाक पण डावादाने कसं घेऊ
मी डाव्या हाताने घ्यायला लागेल मला. आणि म्हणलं मी डाव्या हातात उजव्यात घे, पण माझ्या मनाने जर हे खाली तर तुला परत खाली तर जायचं नाही म्हणून नाही याचं टेन्शन. तेव्हा हे टेन्शन हे सगळ्या गोष्टींचं, भयाचं आहे, क्रोधाचं आहे, कामाचं आहे, ईर्षेचं आहे. हे येऊ नये असं वाटतं, पण ते येतातच. आणि आले की आपल्याकडून काय घडलं आहे नक्की सांगता येत नाही, त्याचंही भय असतो माणसाला, नक्कीच असतो अंतर्मनात. आणि म्हणून या सगळ्यावर नियंत्रण ठेवण्याकरता काय पाहिजे? उपवास. त्यासाठी प्रयत्नपूर्वक आज क्रोधाचा त्याग केला, अजिबात केला तो येणारच नाही. ह्या प्रयत्नाचं नाव उपवास आहे. हो, ह्या प्रयत्नाचं नाव उपवास आहे. आधी काय घेतलं यार तो उपवासाचा? आज एकादशी किती सगळे खातात. हा उपवास नाही, खरा उपवास या सगळ्या भावांवरती विजय. आणि नाही होता आला तर मग भय. हे काय करते बोलू तुमच्या आपल्या अंगात सगळे काय काय सांगतात ना माहिती आहे तुम्हाला? कोशिल असेल कसा नवीन नवीन लग्न झाला, बायको माहेर गेली, आम्हाला त्या रात्रीतून बाहेर बायकोच्या घरी गेला, नदी ओलांडून गेला. आणि नदी ओलांडून तर घरात कसं चढायचं म्हणून तिथे एक दोरी लागतं, तिथे दोरीवरून चढला. बायको निवड झाली, तुम्ही वरती आला कसे? म्हणजे तू किती चांगली आहेस, मला वरती येता म्हणून दोरी सोडली होती, त्या दोरीवरून मी आलो. म्हणून नदी पण करू सोडली. चल मला दाखवतो, तो साप लागतो तो. कशातही आहारी गेलं की माणूस काय करेल तो भय असतो म्हणून जाऊ नये आहारी. तिथेच होतो पुढे. असं असताना कृष असताना वृक्षांना बाण सहन करतो, नाही खायला खात. माल न्यूट्रिशन त्यात पुन्हा दुर्बल प्रकृतीने अल्पहार केला, अनाहार केला. कदा रसाचा रसक्षय होतो. म्हणजेच काय होतं? सर्व शरीराचं पोषण कमी व्हायला लागतं. पुढं उपक्षयात वापरण्याची मग हळूहळू पिंजरा शिल्लक राहतो, हाडांचा सापळा, स्किन आणि बॉल. आता काय होतं पुढे? अप्रतिकाराचं यक्षपणा अनुभवते. आता यक्ष्मा प्रवेश करतो शरीरात. यक्ष्मा कोण आहे? यक्ष्मा कोण आहे? एक जीव आहे. यक्ष्मा नावाचा एक मूर्तिमान जीव आहे, जो सृष्टीच्या निर्मितीमध्ये उत्पन्न झालेला आहे. पुढं अति हर्षा अति प्रसन्न भागवत श्रीषु अति प्रसन्न आराधते तस्य अतिमात्र प्रसंगात् रेतक्षयम् इति क्षयमपि च उपगच्छति रेतसि यदि मनः स्निग्धो न एव अस्य निवर्तते तस्य च अतिप्रणीत संकल्पस्य मैथुनम् आकर्षमाणस्य न शुभ्रं प्रवर्तते अतिमात्र उपक्षीणरेतत्वात् तथा अस्य वायुः वैश्चमानं शरीरस्य एव धमनीः अनुप्रविश्य शोणितवाहिनी ताभ्यः शोणितं प्रक्षालयति तत् शुक्रक्षयात् अस्य पुनः शुक्रमार्गेण शोणितं प्रवर्तते वात अनुसृतलिङ्गम्. अथ अस्य शुक्रक्षयात् शोणितप्रवर्तनाच्च सन्धयः शिथिलीभवन्ति प्रोक्षम् उपजायते भूयः शरीरं दौर्बल्यम् आगच्छति वायुः प्रकोपम् आपद्यते स प्रकोपितो वशितं शरीरम् सर्पन्
उदरीय श्लेष्मपित्ते आता परिकोशयति उदयनीय श्लेष्म पित्ते इथे पुन्हा संप्राप्ती घडते. कुठले हे अशा शरीरामध्ये जिथे जिथे थांबतील श्लेष्मपित्त थांबतील तिथे जी अवस्था या अवस्थेमध्ये यक्ष्मा प्रवेश करतो. ते दुष्ट होतात आणि हे दुष्ट झालेले श्लेष्मपित्त शरीरात पुन्हा पसरतात ठिकठिकाणी आणि व्याधी करतात. पुढं श्लेष्मपित्ते परिकोशयति मार्गशून्यते प्रत्यावयति श्लेष्मपित्ते संवृजति पार्श्वे अवमृह्णाति अंसौ कंठं उद्घाटयति क्षीरश्लेष्मानां उत्क्लेश. उत्क्लेश्य प्रति पूरयति श्लेष्मणां सन्निष्टप्रपीडयन् करोति अंगमर्दम् अलोचकम् अविपाको च पित्तश्लेष्म क्लेशात् प्रति लोमप्रदत्ताश्च वायुज्वरं सार्धं स्वरभेदं प्रतिष्ठायं च उपजनयति स्वकासप्रसंगात् उरति क्षते शोणितं शिवति शोणितं गमनाच्च अस्य दौर्बल्यम् उपजायते ततः स उपशोषणैः एतैः उपद्रवैः उपद्रुतः शनैः विमुच्यते. तस्मात् पुरुषो मतिमानम् आत्मनः शरीरम् अनुरक्षन् शुक्रम् अनुरक्षति. पराहि एषा फलनिवृत्तिः आहारस्य भवति चेत् आहारस्य परं नाम शुक्रं तद् रक्षम् आत्मनः क्षयो हि अस्य भवति रोगान् मरणं वा नयति. संप्राप्ती कळली. ही संप्राप्ती ही पहिल्या श्लोकासाठी वेगळी आवाज ही मध्ये बिटवीन द लाईन्स आहे की असा धातुक्षय झाला मग तिथे उडक्षेप झाला किंवा धातुक्षय झाला तिथे दोष थांबले अशा परिस्थितीमध्ये शरीर शुष्क असताना शरीरचा उपशोष महत्वाचा म्हणजे हा नदी पहिल्यांदा अपतर्पण घेणे आणि म्हणून शोष म्हटला जातो. आणि अशा अवस्थेमध्ये हे जीव हा यक्ष्मा प्रवेश करतो आणि मग वेगवेगळ्या तिथून तो सगळीकडे पसरतो. हा प्रसर आहे. तिसऱ्या प्रकारचा प्रसर आहे. एक प्रसर शरीरातले दोष कुठीत असताना फिरतात आणि कुठेतरी आश्रय करतात. हा त्यांचं परिक्रमण हाच प्रसर कुठीतांचा जाऊन हाच प्रसर आहे. दुसरा प्रसर उदक पृष्ठकेंद्र समूह आहे उद्रिक्तानां प्रसर भवती हा दुसरा आमोद दोष आहे. समास्थाळी उदक किंवा म्हणजे आंबोन पिष्ट म्हणजे भात एकत्र आले पोळी अपरिपक्व एकत्र आले त्यातनं उद्रेक झाला आणि शरीरात पसरले अनावस्था पसरली म्हणजे सामोदोष पसरले. आणि तिसरं दोष थांबले त्यात यक्ष्मा प्रवेशित केला ते पसरले. अशा 3 पद्धतीने प्रसर होतो. चौथा प्रसार आणखी तो म्हणजे दोष एकदा महास्वर एकदा मेदस्थानात पसरले मेदात आले की तिथून ते परत न जातात तिथेच पसरत जातात. इतरत्र काय होतं ते पुन्हा परत संवहनात येतात. पण आता ते संवहनात परत न येता मेदभागात पसरत जातात पुढे पुढे सरकत जातात. तिथे थांबले शिथिलत्वात मग एका दिवस थांबले मग पुढे गेले आणखी सरकत गेले मग सगळ्या शरीरात पसरत गेले. असं होत शरीरात मेदाबरोबर संसर्ग होतो. मग मेद दुष्ट होतो. मग हा मेद आणि बाहेर पडतो श्लेष्मा आणि मेद मग तो मांसात जातो. मग तिथे मांसपेढीचा करतो. तिथून तो मांसपेढीकेतला क्लेद आणि हा क्लेद घेऊन पुन्हा बाहेर पडतो आणि तो मूत्रवाहात जातो आणि मग मूत्रवाहाचा अवरोध होऊन पेशंट मरतो. आणि प्रसर अशा विविध प्रकाराने संचार करायचे. किती प्रकाराने प्रसरायचे? तर तिसरा परत सांगा. पहिला कुपिताना दोषाणाम धावता मग पृष्ठकेंद्र तिसरा म्हणजे दोष किंवा एखाद्या ठिकाणी थांबलो मग त्यात आगंतूंचा हे झाला जीवाणूंचा आगंतू अनुबंध झाला. मग तिथून आगंतू अनुबंधित दोष शरीरात ऊर्ध्वाच्या तिथे गतीने प्रसारित झाले फिरले रक्तवाहातून पुन्हा ते गेले तर मग ते संपूर्ण शरीरात व्याधी करायला लागतात. जिथे जातो तिथे व्याधी करायला लागतात. ही संप्राप्ती हृदरोगात ही संप्राप्ती ह्याच्यात तुमच्या डायजेशनात ही संप्राप्ती अन्यत्र होऊ शकते. जिथे दोष थांबले आणि म्हणून एखाद्या ठिकाणी जखम झाली ती चिघळली
ती सेफ्टीची होतं का नाही? काय झालं? इन्फेक्शन क्लिअर केलं, सगळ्या शरीरात परत झालं. ही कल्पना प्रसराची. हे दोष, हे जीवाणू, हे बॅक्टेरिया सगळ्या शरीरात गाडी करतात ना, दुसऱ्या किती गाडी करतात. कृष्णप्राप्ती 2 ठिकाणी सांगितलेली आहे. एक रुग्ण उद्योगात सांगितली आहे, दुसरी विसर्पात सांगितली आहे, आणि तिसरी इथे सांगितली. तेव्हा जिथे जिथे व्याधी दोष संचय होतो तिथे जीवाणूंचा संसर्ग होतो. अनुबंध, त्याला अनुबंध म्हणतात. आणि हा अनुबंध ग्रंथकारांना अभिप्रेत आहे, आणि म्हणून अष्टांगसंग्रहाचा पहिला अध्याय याचाच अनुबंधात आहे. पहिला त्याचे नाव सर्वरोग निदान आहे, आणि वर्णन केलं या अनुबंधाचे, अनुबंधाचे वर्णन केलं. आणि दुसरा अध्याय मुजवर आहे. दुसऱ्या अध्यायाचं नाव ज्वर निदान आहे, पहिल्या अध्यायाचं नाव आहे सर्वरोग निदान आहे. सर्वरोग निदानामध्ये ज्वराचं वर्णन केलं आहे, ज्वर नावाच्या आगंतुक अनुबंधाचं वर्णन केलं आहे. आणि तो सांगितला आहे सृष्टीच्या, पृथ्वीच्या आणि आकाशाच्या मध्ये निर्माण झाला आहे. द्यावा, द्यावा म्हणजे पृथ्वी आणि अंतराळाच्या मध्ये, त्याला द्यावा म्हणतात. तिथे तो निर्माण झाला सृष्टी निर्मितीच्या काळात, आणि तो पृथ्वीवरती आहे. कारण आश्रय नावाचं आपण प्रकोपातली एक अवस्था आश्रयाची, म्हणजे वातव्याधी वातप्रकोपामध्ये आपण एक आश्रय प्रकोपाची अवस्था झालेली आहे. हो, पहिले तर आश्रय मग तो आणि याच्यामध्ये फरक काय? का फक्त आश्रय होणे हा प्रकोप आहे आणि मग पसरणे हा प्रसर आहे? म्हणजे तो तिथे वृक्षाली गुणादेवी किंवा हा पहिला प्रकोप, एक एक अणू तिथे थांबणं हा दुसरा प्रकोप, थांबल्यानंतर अवरोधना हा त्याची एक्सटेंडेड स्टेज आहे, म्हणजे ॲडव्हान्स कंडिशन आहे. म्हणजे अवरोधाचा परिणाम म्हणून मग दोष उलट्या दिशेने जावा लागले, चौथी अवस्था. आणि मग इथे प्रकोपानंतर अनुबंध होणे हा प्रसर आहे. हां, मग तिथे अनुबंध झाला तर आमची पासून प्रकोप झाला. तिकडे समजा तिथे क्लॉट झाला, ब्लड क्लॉट झाला, आणि त्याला इन्फेक्शन झालं तर त्याला तुम्ही काय म्हणता? मग त्याला दिलं ना, काय नाव आहे त्याला? ते थ्रोम्बोसिस आहे. दुसरा एम्बोलिझम. एम्बोलिझम इन्फेक्टेड आहे, इन्फेक्टेड आहे. पोस्ट ऑपरेटिव्ह आहे, पण एम्बोलिझम आहे, हा इन्फेक्टेड आहे. त्याचाही प्रसर होतो. हा विजय कुठे गाडी करतो, मग कुठे जाईल? करोना जाईल, कुठे लग्नमध्ये जाईल, शेतामध्ये जाईल, कुठे जाईल? डीप वेनस थ्रोम्बोसिसमध्ये सुद्धा एम्बोलिझम होतो. इन्फेक्शन झालं की बोलू काही प्रसर. म्हणजे एक वृक्षाचे गुण वाढले, अणू थांबले, दुसरा प्रकोप परिपूर्ण झाला आहे. अवस्था प्रकोपाची पूर्ण झाली, वायू थांबला. आता इथे थांबल्यावर जर इन्फेक्शन झालं तर ती तिसरी अवस्था, आणि मग हे इन्फेक्टेड पसरले तर मग चौथी अवस्था. त्या पद्धतीने तो वाढत आहे. या सगळ्याला संदर्भ आहे का? प्रत्येकाला संदर्भ आहे. पर्यंत सुरक्षित आहे. सर्वदिशावा अध्याय, सर्वदिशावा श्लोक. अध्याय 17वा, पान नंबर 100, श्लोक 37. विलक्षील गुणादीने यो गुरात्मा वरती आहे. त्रिदोषे रुद्रोगे विलक्षील गुणादीने